बीडमधील कालचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नव्हतं असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं। राज ठाकरेंच्या वाहनावरील हल्ल्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं असं राऊत म्हणतात। सुपारी फेकणाऱ्यांमध्ये मनसैनिक देखील असतील असं राऊतांनी म्हटलंय। तर आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगणं गरजेचं आहे असं राऊत म्हणतात। तर मनसेने आम्हाला इशारा देऊ नये, भाजपला द्यावा असं राऊतांनी म्हटलं। बऱ्याच दिवसांना सुपारीचं पीक चांगलं आलेलं आहे सध्या आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतील, परंतु हे प्रतिकात्मक आहे। कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं, त्याची ही प्रतिक्रिया। सगळ्या सुपाऱ्या आपण बघितलेल्या महाराष्ट्रातल्या, आणि जे आंदोलन केलं शिवसैनिकांनी काय चुकीचं आंदोलन नाही। हा दौरा कशाचा आहे? हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला, आमच्यातले गेलेले गद्दारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे। त्याच्यासाठीच्या या सुपाऱ्या आणि त्या सुपाऱ्याची अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते, हाच तो प्रकार आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही। काल बीड येथे उबाटाच्या काही नपुंसक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातलाय त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणतात की पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही। मात्र त्याच वेळी उबाटाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मात्र या कृतीचं समर्थन करतात आणि विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता याचं समर्थन करतात। काय अंबादास दानवे यांच्या आदेशाने हे झालंय? यांच्या आशीर्वादाने हे झालंय? हे जर झालं असेल तर अंबादास दानवे यांचे सीडीआर पोलिसांनी चेक केले पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अंबादास दानवेंना अटक झाली पाहिजे। अंबादास दानवे, तुमची मस्ती महाराष्ट्र सैनिक जिरवतील, औकातीत राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।